आणि या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या बघणार आहोत वेगवान स्वरूपात। त्याच्यातली सुरुवातीची बातमी आहे दिल्लीमधली, कारण राज्यातला वाद आता दिल्लीमध्ये जाऊन पोहोचलाय। ते भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरच्या हल्ल्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळानं काही वेळापूर्वीच गृहसचिवांची भेट घेतली। महाविकास आघाडीचं सरकार आणि पोलिसांची तक्रार यावेळी शिष्टमंडळानं केली आहे। जवळपास 25 मिनिटं ही बैठक झाल्याची माहिती कळते आहे। गृहसचिवही महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल गंभीर आहेत आणि केंद्रीय गृह विभाग याची दखल घेणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी यानंतर म्हटलंय। तसंच राज्य सरकार अधिकारांचा दुरुपयोग करत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली। दरम्यान किरीट सोमय्या यांनी संजय पांडेंवर गंभीर आरोप केले। त्यांनी पुरावे नष्ट केले असा आरोप सोमय्या यांनी केला। पोलीस दबावाखाली काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी किरीट सोमय्या यांनी केला। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी गृहसचिवांना पत्र लिहिले। पत्रात मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले। राज्यात अराजकतेची स्थिती आहे, केंद्रानं कठोर कारवाई करावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। मुंबई पोलीस हे महाविकास आघाडी सरकारचे नोकर आहेत आणि ते कारवाई न करून अप्रत्यक्षपणे सरकारचं समर्थन करतात असं फडणवीसांनी या पत्रात म्हटलंय। बोंग्यांसंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। राज्य सरकारकडून सगळ्याच प्रार्थनास्थळांसाठी लवकरच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातील आणि या बैठकीला भाजप नेते उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते। राणा दाम्पत्याच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या 16 शिवसैनिकांना अटक करण्यात आली। त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। खारमध्ये राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली, त्यामुळे पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या शिवसैनिकांना अटक केली। त्यांना आज कोर्टात हजर केलं जाईल। 1 मेला औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे, ज्याची जय्यत तयारी मनसेनं सुरू केली। या सभेच्या व्यासपीठाच्या कामाला आजपासून सुरुवात झाली। मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या इथे व्यासपीठ पूजनाच्या कार्यक्रमाला आज करण्यात आला आणि यावेळी पदाधिकाऱ्यांनी भगव्या टोप्या घातलेल्या होत्या। वकील गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्यांनी जामिनासाठी अर्ज ते करतील अशी शक्यता व्यक्त होतीये। पुणे पोलीस सदावर्तेंचा ताबा घेतील अशी शक्यता व्यक्त होतीये। शरद पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या 115 एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे। जामिनावर असलेल्या या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एसटी महामंडळानं पोलिसांकडून अहवाल मागवलाय। लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं महामंडळानं स्पष्ट केलंय। ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे। राज्य सरकारनं मध्य प्रदेशच्या धर्तीवर केलेल्या कायद्याबद्दलच्या याचिकांवर कोर्टात आज सुनावणी अपेक्षित आहे। याच निकालावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण टिकणार की नाही याचा निर्णय होणार आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीकडे लक्ष लागलंय। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सोलापूर गारमेंटच्या उत्पादनांचं आता ई-मार्केटिंग करावं असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय। इथल्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल सोलापुरात उत्पादित करावा आणि त्यामुळे रोजगार देखील उपलब्ध होईल असं देखील मत गडकरी यांनी काल व्यक्त केलं। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर ते शेलूबाजार मार्गाचं काम पूर्ण झालंय। 210 किलोमीटरच्या टप्प्याचा 2 मेला तो वाहतुकीसाठी खुला होईल, पण 210 किलोमीटरच्या मार्गावर 8 टोल नाके आहेत आणि वाहन चालकांना एकूण 365 रुपये टोल मोजावा लागणार आहे। राज्यात 144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली। आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासात 95 रुग्णांनी कोरोनावर मात केली। एका दिवसात कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती कळतेय। कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून चढउतार होत आहेत। मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 73 नवे रुग्ण आढळलेत। राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत आणि सध्या 521 सक्रिय रुग्ण म्हणजे ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत। रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली तर सक्तीनं त्यांची आरटीपीसीआर करा असे निर्देश पालिकेनं खासगी डॉक्टर्सना दिलेत। अशा रुग्णांना मोफत कोविड टेस्टसाठी पालिकेच्या सेंटरवर पाठवावं असंही सांगण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। मुंबई पालिका मलेरियाच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न करते, त्यासाठी कडक पावलं उचलली जाणार आहेत। डासांच्या उत्पत्तीकडे किंवा मलेरियाच्या अहवालाकडे डोळेझाक केली तर आता संबंधितांना मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागेल। पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेनं मलेरिया निर्मूलनासाठी 2030ची अंतिम मुदत गाठण्याकरता आता आक्रमक योजना तयार केली आहे।
2021-22 या वर्षात राज्यात 19 लाखांपेक्षा अधिक नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे, ज्यामध्ये सर्वाधिक खरेदी दुचाकींची झाली आहे। एकूण झालेल्या नवीन वाहन नोंदणी जवळपास 51,371 विजेवर धावणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी तसंच अन्य वाहनांचा समावेश आहे। ट्रामचा पर्याय पुन्हा एकदा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यासाठी MMRDAनं पुढाकार घेतलाय। BKC ट्राम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण ट्राममधून प्रवास करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे, कारण या संकुलात प्रकल्प राबवणं अव्यवहार्य असल्याचा अहवाल सल्लागार कंपनीनं दिलाय, त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्यात आला। माडानेही अनेक वर्ष रखडलेले 38 पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। संबंधित विकासकाला प्रकल्प रद्द का करू नये याबाबतची नोटीस पाठवण्यात आली। माडाच्या भूखंडावर राबवण्यात येत असलेले 23 पैकी 18 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रद्द केले जावेत असं झोपू प्राधिकरणाला कळवण्यात आलं। खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालांच्या दरामध्ये सुमारे 60% अधिक वाढ झाली आहे। परिणामी अनेक खत कंपन्यांनी आपल्या खतांच्या किमतीत वाढ केली आहे। या वाढीव खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिलं जात आहे। राज्याच्या काही भागात काल पावसानं हजेरी असताना दुसरीकडे तापमानातली वाढ देखील कायम आहे। पुढच्या 2 दिवसात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। विदर्भात तापमान 40 ते 42 डिग्री सेल्सिअस आणि मराठवाड्यात 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे। पुढच्या 2 दिवसात उत्तर दक्षिण भारतामध्ये तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होईल असं म्हटलं जात आहे। आंब्यांचा हंगाम सुरू झालाय। 1.5 महिना होऊनही हापूस आंबा सामान्यांच्या आवाक्यात आलेला नाही, कारण किरकोळ बाजारात 1 डझन आंब्याचा दर 1000 ते 1200 रुपयांपर्यंत आहे। अक्षय तृतीयेसाठी बाजारात आंब्यांची आवक वाढली आहे, पण ती अपेक्षेएवढी नाही अशी माहिती आंबा व्यापारी देत आहेत। सांगलीमधली बातमी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त भागाचे तातडीनं पंचनामे करावेत अशी मागणी स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात आली आहे। बघूयात इतरही बातम्या। गेल्या वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या अश्विनी ठाकरे या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याची घटना चांदवडच्या काजी सांगवी इथे घडली आहे। हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी महिलेची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला असा आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय। या प्रकरणी महिलेच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी प्रवासी बस जाळली। ओडिशाहून हैदराबादला जाणाऱ्या बसला माओवाद्यांनी जाळल्याचं कळतंय। छत्तीसगड तेलंगणा सीमेवर प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर ही बस नंतर पेटवून देण्यात आली। पिंपरीतील चाकण बस स्थानकात सुरक्षा रक्षकानं महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली। घरी भांडण करून स्थानकात बसलेल्या महिलेला सहानुभूती दाखवत जीवे मारण्याची धमकी देत इथे बलात्कार करण्यात आलाय। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय। भंडाऱ्यामध्ये धावत्या रेल्वेतून प्रवाशांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली। 4 जणांविरोधात रेल्वे पोलिसात अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती मिळते। फोनवरून पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीविरोधात परभणीतल्या नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल झालाय। 4 व्यक्तींनी बंदुकीतून फायर करत मारहाण केल्याची खोटी माहिती या व्यक्तीनं पोलिसांना दिली होती। भिवंडीतल्या पारोळ रोडवरच्या दुचाकीला भीषण अपघात झालाय। भुळशेत गावातील दोघांचाच मृत्यू ओढवलाय असं कळतंय। उतण्यात वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिली होती आणि यात दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। गोंदियातल्या देवरी तालुक्यातल्या लोहारा बसस्थानकात 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। 4 जण यात गंभीर जखमी आहेत। ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत। जामनेरमधल्या वाकोदमध्ये एका एसटी बसला आग लागली। मुक्ताईनगर औरंगाबाद एसटी बसनं अचानक पेट घेतलाय। 40 ते 45 प्रवासी यात होते, पण प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत खाली उतरले, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। बॅटरी बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंसोबत एक बैठक होणार आहे आणि बैठकीत रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनासंदर्भात चर्चा होणार आहे। काही दिवसांपूर्वी रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेप निघाल्याचं दिसून आलं होतं आणि यावेळी ठोस उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे। भंडाऱ्यामध्ये पवनीत बैलगाडीतून नवरदेवाची वरात काढण्यात आली। तोरणं त्याचबरोबर फुलं पताकांनी बैलगाडीला सजवण्यात आलं होतं। पेट्रोल डिझेल महागल्यानं बैलगाडीतून नवरदेवानं ही वरात काढली आणि याची चर्चा सध्या शहरभरात सुरू आहे।
परभणीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य पाहायला मिळालं. पाथरीतल्या सोमेश्वर मंदिर परिसरात हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं यावेळी हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुरानी यांनी यावेळी हजेरी लावली होती. कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गावर डिझेल इंजिनऐवजी आता इलेक्ट्रिक इंजिनचा वापर केला जाणार आहे आणि या मार्गावरचं प्रदूषण त्यामुळे कमी होणार आहे. 3 जूनपासून याचा प्रारंभ होईल. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस आणि कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस या 2 गाड्या इलेक्ट्रिक इंजिनवर धावतील. वर्षाखेरपर्यंत या मार्गावरील सर्वच गाड्या इलेक्ट्रिक इंजिनसह धावणार आहेत. त्यामुळे वेग वाढू शकणार आहे. परिणामी भविष्यात प्रवासाचा कालावधी कमी होण्याची शक्यता व्यक्त होते. नागपुरात बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयातल्या आफ्रिकन सफारीचा मार्ग आता मोकळा झाला, कारण वनविकास महामंडळानं आफ्रिकन सफारीवर काम करायला सुरुवात केली आहे. इथे प्राण्यांच्या 28 प्रजाती आहेत. झेब्रा, सिंह, त्याचबरोबर जिराफ, चित्ता, चिंपांझी, वाईल्ड बीस्ट, हिप्पोपोटॅमस, बबून्स यांचा देखील यात समावेश आहे. कोल्हापूरच्या कागलमध्ये राजश्री शाहू कृषी प्रदर्शनात जातिवंत जनावरं पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. पांढऱ्याशुभ्र बैलांचा रुबाब आणि ऐट पाहण्यासाठी इथे गर्दी होतीये. कर्नाटकमधील मंगसुळी गावचा रेडा देखील होता, ज्याचं वजन 1.5 टन आहे. किंमत 1 कोटीपर्यंत आहे. विलास नाईक यांनी आतापर्यंत या रेड्याचं संगोपन केलंय. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये 16व्या विद्रोही साहित्य संमेलनाचा समारोप सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंडुळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. 2 दिवसांच्या साहित्य संमेलनाचं आयोजन उदगीरच्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर करण्यात आलं होतं, ज्यात साहित्यिक कवी यांनी देखील आपल्या साहित्याचं वाचन यावेळी केलं. पुण्यातील टाकळी हाजी इथे कुंडमाऊली मळगंगा मातेचा यात्रा उत्सव सुरू आहे. यात्रोत्सवानिमित्तानं मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली. लोकनाट्य, तमाशा, बैलगाड्या शर्यतीसह विविध स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलं होतं. प्राणिता नदीकाठीवरच्या पुष्कर कुंभमेळ्याची रविवारी सांगता झाली. लाखो भाविकांनी यावेळी स्नान केलं. सिरोंचा तालुक्यात प्राणिता नदी महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून वाहते आणि पुष्कर पर्वाची सांगता यावेळी आरतीनं करण्यात आली. आता स्पीड न्यूजमध्ये सुरुवातीला एक बातमी बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय कारण फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पुन्हा एकदा त्यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आणि या निवडणुकीत मॅक्रॉन यांचा विजय झाला. सलग दुसऱ्यांदा ते फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतात. विरोधी नेते असणाऱ्या मरीन ले पेन यांना मोठ्या फरकानं त्यांनी पराभूत केलं. 58% त्यांना मतं मिळाली, तर पेन यांना 42% मतं मिळाली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. शाळा आणि क्लिनिक मोहल्ला यांची ते पाहणी करतील. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील यावेळी उपस्थित असतील. भगवंत मान 2 दिवसांच्या या दौऱ्यावर दिल्लीत येत आहेत. लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राची पुन्हा एकदा कारागृहात रवानगी करण्यात आली. अलाहाबाद उच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी त्याचा जामीन मंजूर केला होता, पण सर्वोच्च न्यायालयानं तो निर्णय रद्द केला. पुलवामाच्या पहू भागात झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय. कारवाईत ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे होते असं कळतंय. भुवनेश्वरमध्ये एका 3ऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या चिमुकलीनं चित्रांच्या माध्यमातून रामायण पुस्तकात उतरवलेलं आहे, ज्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होणारे स्पर्धेतील दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक आहे. आजचा सामना कोण जिंकतं याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असेल. रितेश देशमुखनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्याच्यात त्याची दोन्ही मुलं रियान आणि राहिल क्रिकेटचा सामना बघतानाचा हा व्हिडिओ आहे, ज्यात राहिल गुजरात टायटन्सचा विजयाचा आनंद साजरा करताना दिसतोय, तर दुसरा मुलगा रियान हा कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव झाल्यानं फार दुःखी असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. आमिर खान लवकरच आगामी त्याचा लाल सिंग चड्ढा या चित्रपटात व्यस्त आहे. 11 ऑगस्टला सिनेमा रिलीज होणार आहे, पण आता आमिर खान पुढच्या एका प्रोजेक्टची त्याची बातमी समोर येते, कारण एका स्पोर्ट्स ड्रामामध्ये दिसण्यासाठी तो सज्ज झाल्याचं कळतंय. ज्याची प्राथमिक तयारी त्यानं सुरू केली आहे. ऑक्टोबरपर्यंत त्याचं शूटिंग होईल अशी माहिती कळते. एक्सप्रेशन क्वीन रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूरचा ॲनिमल हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि सिनेमाच्या शूटिंगला मनालीमध्ये सुरुवात झाली. त्या दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023ला प्रदर्शित होणार आहे.
ग्रामीण जीवनातील संघर्ष दाखवणारा गुल्हर हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. चित्रपट प्रेम, नातेसंबंध, ग्रामीण जीवन अशा विविध पैलूंवर भाष्य करणार आहे. 6 मेला रिलीज होणार आहे. धनगर समाजातील जीवन याच्यात अधोरेखित करण्यात आलंय. भार्गवी चिरमुले आणि रवी काळे यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. मौनी रॉय आता ब्रह्मास्त्र या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन, नागार्जुन यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट असल्यामुळे मौनीनं यात खलनायिकेची भूमिका केल्याची माहिती कळते. 3 कोटी मानधन तिनं घेतल्याचं म्हटलं जातं. इतरांच्या तुलनेत मौनीला कमी मानधन मिळालेलं असलं तरी छोट्या पडद्यावरून आलेल्या तिच्यासारख्या अभिनेत्रीला ब्रह्मास्त्री मोठी संधी असल्याचं म्हटलं जात आहे. तब्बल 4 वर्षांनंतर शाहरुख खान डंकी या राजकुमार यांच्या सिनेमातून पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात त्याच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेली तापसी पन्नू नायिकेच्या भूमिकेत आहे. प्रथमच ती शाहरुख सोबत झळकणार आहे. अवैध स्थलांतर, डंकी फ्लाइट्स या चित्रपटात या सगळे विषय डंकी या सिनेमामध्ये दाखवले जाणार आहेत आणि तापसी शाहरुख सोबत यात काम करणार आहे. शेर शिवराज सिनेमानं 2 दिवसात बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेलं दाखवून दिले. 2 दिवसात बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. एका दिवसात 1.5 कोटींची कमाई सिनेमानं केली.